नमस्कार माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. मी दिनेश नेमाडे, सहाय्यक शिक्षक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासकीय निवासी शाळा शळद, आपलं सर्वांचं या वर्ग 8वीच्या क्लासमध्ये स्वागत करतो. आणि आजचा जो विषय आहे, सब्जेक्ट आहे सायन्स, आणि यामध्ये आपल्याला चॅप्टर नंबर 1 कव्हर करायचा आहे. आणि याच्यामध्ये आपला चॅप्टरचं नाव लक्षात ठेवा, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन मायक्रोब्स. ठीक आहे, तर हा आपल्या चॅप्टरचं नाव आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये काय शिकायचं आहे, आजचा टॉपिक जो आहे तो आहे बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. ठीक आहे, तर आपण चला सुरू करूया आपला आजचा क्लास. पहिल्यांदा काही प्रश्न आहे आणि आपल्या चॅप्टरचं नाव सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, चॅप्टरचं नाव लक्षात घ्या, समजून घ्या. लिव्हिंग वर्ल्ड. ठीक आहे, लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय, सजीव सृष्टी. बरोबर, सजीव सृष्टी. ओके, त्यानंतर अँड क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे काय होते, तर वर्गीकरण. ठीक आहे, वर्गीकरण कशाचं, मायक्रोब्स. मायक्रोब्स म्हणजे काय, सूक्ष्मजीवांचं. ओके, सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण. ओके, ठीक आहे, सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण हे आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. ओके, काही प्रश्न आहेत, ते प्रश्नसुद्धा आपल्याला या प्रश्नांची उत्तरेसुद्धा आपल्याला यामध्ये शिकायचे आहेत. ओके, फर्स्ट क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज द हायरार्की फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे हे जे सजीव असतात, ठीक आहे, त्या सजीवांमध्ये पदानुक्रम. ओके, हायरार्की हा शब्द आहे, पदानुक्रम, त्यांचा क्रम म्हणजे क्लासिफिकेशन. ठीक आहे, हे कसं होते. ठीक आहे, तर हे आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर हू इन्व्हेंटेड बायनोमियल सिस्टम नॉमेनक्लेचर. म्हणजे जी द्विनाम पद्धती आहे ना, ती कोणी शोधून काढली हे पण आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इज विच लेवल्स ऑफ हायरार्की आर कन्सिडर्ड वाईल रायटिंग द नेम इन बायनोमियल नॉमेनक्लेचर. म्हणजे जेव्हा हे जे नाव देण्यात येतात, ठीक आहे, द्विनाम पद्धती हे जेव्हा नाव देण्यात येते तेव्हा कोणत्या स्तराची, ठीक आहे, कोणत्या लेवलची हायरार्की काय करतात, पदानुक्रम लक्षात घेतात, हे आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये काय दिसतं आहे तुम्हाला, दिस इज द लिव्हिंग वर्ल्ड. ओके, म्हणजे ही सजीव सृष्टी आहे. ओके, तर मग सजीव सृष्टीमध्ये काय काय समाविष्ट होते, व्हॉट इज इन्क्लुडेड इन लिव्हिंग वर्ल्ड. ठीक आहे, तर फर्स्ट इज मॅन. ओके, माणूस. म्हणजे सजीव सृष्टीमध्ये काय काय समाविष्ट आहे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर प्लांट्स. ओके, प्लांट्स. त्यानंतर प्राणी म्हणजेच ॲनिमल्स. ओके, ॲनिमल्स. त्यानंतर काय आहे, हे ॲनिमल्स झाले. ओके, ॲनिमल्स. आणि हे काय आहे, सूक्ष्मजीव. काय म्हणतात सूक्ष्मजीवाला, मायक्रोब्स. आणि हेच आपल्याला शिकायचं आहे. ओके, कारण मागच्या वर्षी म्हणजे 6वीमध्ये आपण शिकलो आहे प्लांट्स, ॲनिमल्स. ठीक आहे, 6वी 7वीमध्ये आपण याबद्दल शिकलो, प्लांट्स, ठीक आहे, ॲनिमल्सबद्दल. परंतु या वर्गामध्ये म्हणजे वर्ग 8वीमध्ये आपल्याला शिकायचं आहे मायक्रोब्स. ठीक आहे, इथंच आपल्याला काय सांगितलं होतं ह्याच्यामध्ये बघू आपण, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. राईट, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण आपल्याला या वर्गामध्ये शिकायचं आहे. ठीक आहे, म्हणजे सूक्ष्मजीवसुद्धा काय लिव्हिंग वर्ल्ड आहे. ठीक आहे, एवढं लक्षात आलं तुमच्या. ओके, ठीक आहे, तर पुढं बघू आपण. तर there are different types of living or animals and microorganisms we found in nature. तर आपल्या नेचर म्हणजे निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे there are different types of living animals म्हणजे काय, सजीव प्राणी. ठीक आहे, लिव्हिंग ॲनिमल्स दिसत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स तुम्हाला दिसत आहेत चित्रामध्ये. ओके, ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे झेब्रा आहे. ठीक आहे, त्यानंतर जिराफ आहे, एलिफंट आहे, लॉयन आहे, डिअर. ओके, सो मेनी ॲनिमल्स दॅट यू कॅन सी इन दिस पिक्चर. राईट, तर मग काय म्हटलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला प्राणी आपल्याला दिसतात. ओके, त्याचप्रकारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, तर सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीवसुद्धा पाण्यामध्ये काय असते, सूक्ष्मजीव असतात, ते सुद्धा आपल्याला इथं दिसतात. कशामध्ये,
तर नेचरमध्ये दिसतात. लक्षात आलं तुमच्या? ओके, ठीक आहे. तर पुढं बघू आपण आता. ओके, तर आपले हे जे सजीव आहेत, ओके, या सजीवांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय होते? तर वैशिष्ट्ये, लक्षणे. ओके, तर हे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते कोणते आहेत? तर आपण काय करतो? अन्न खातो. ठीक आहे, अन्न ग्रहण करतो, राईट. हे आहे काय? हे पण अन्न ग्रहण करत आहे. कोण? दिस इज अ मॅन. ओके, मॅन इज इटिंग समथिंग, काहीतरी खात आहे. ठीक आहे, म्हणजे अन्नग्रहण. हे पहिलं काय आहे? इनडायजेशन, अन्नग्रहण. शब्द लक्षात ठेवा, इनडायजेशन. ओके, अन्नग्रहण शब्द लिहून देतो तुम्हाला, अन्नग्रहण. ठीक आहे, म्हणजे काय ते? तर इनडायजेशन. ठीक आहे, खात आहे काहीतरी. ओके, या स्पॅरो. त्यानंतर टायगर खात आहे. ओके, त्यानंतर हे जे कीटक आहे ना, काय करत आहे? पानं खात आहे, खुरतोडून खात आहे. म्हणजे हे जे पहिलं वैशिष्ट्य आहे की जे सजीव असतात, ओके, लिव्हिंग बिंग, ते काय करतात? खातात, अन्न ग्रहण करतात, आणि त्याच्यामुळेच काय होते? त्यांची वाढ होते, ग्रोथ होते. ओके, काय होते? वाढ होते. म्हणून काय म्हटलेलं आहे? फूड इज इम्पॉर्टंट. म्हणून अन्न जे आहे ना, हे अन्न काय आहे? खूप महत्त्वाचं आहे. ओके, फूड इज इम्पॉर्टंट फॉर ग्रोथ. ओके, फूड इज इम्पॉर्टंट फॉर ग्रोथ, की अन्न हे वाढीसाठी खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला? पुढे जाऊ आपण. बिकॉज ऑफ इंडायजेशन वी ग्रो फ्रॉम चाइल्ड टू ॲडल्ट. म्हणजे या अन्नग्रहणामुळे, म्हणजे आपण जेवण करतो, खातो. ठीक आहे, आपणच नाही तर प्रत्येक प्राणी, वनस्पती, हे जे काय मायक्रोब्स, हे काय करतात? अन्नग्रहण करतात, आणि त्याच्यामुळे त्यांची वाढ होते. वी ग्रो फ्रॉम चाइल्ड टू ॲडल्ट. आपण आपल्याबद्दल सांगायचं झालं तर आपलीसुद्धा वाढ होते. बघा, इथं वाढ दिसते तुम्हाला. ओके, अ बेबी इज ग्रोईंग टू ॲन ॲडल्ट. म्हणजे एक लहान मुलगा कसा मोठा होतो? तर आपण अन्नग्रहण करतो त्यामुळे, बरोबर? ठीक आहे, पुढं आणखी एक वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य म्हणजे काय? तर हे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. श्वसन, श्वसन म्हणजे काय? रेस्पिरेशन. ओके, रेस्पिरेशन. त्यानंतर अभिसरण म्हणजे काय होते? सर्क्युलेशन. ओके, सर्क्युलेशन. उत्सर्जन, एक्सक्रीशन. ओके, एक्सक्रीशन. त्यानंतर आहे हालचाल, याला म्हणतात आपण मूवमेंट. तर हे सुद्धा वैशिष्ट्य आहेत आपले, बरोबर? जे सजीव असतात ते हे सर्व वैशिष्ट्य या सजीवांमध्ये आपल्याला आढळून येतात. वी कॅन सी ऑल दिस कॅरेक्टरिस्टिक्स इन ह्युमन बिंग, नॉट ओनली ह्युमन बिंग बट लिव्हिंग बिंग्स. ओके, लिव्हिंग थिंग्स. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग बिंग अँड लिव्हिंग थिंग्स. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या? आता आपण पुढं पाहू बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं आहे बघा? वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला काय दिसत आहेत? प्राणी, वनस्पती. ओके, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स अँड प्लांट्स वी कॅन सी इन दिस पिक्चर. ओके, बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशनमध्ये आपला हा पहिला पॅरेग्राफ आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे, लास्ट. ओके, काय म्हटलं आहे बघा? Last year we learned that all living organisms on earth have adapted according to geographic regions, food indigestion, ingestion, in defense etc. मागच्या वर्षी आपण बघितलं की हे जे सर्व सजीव आहेत ना, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ते काय करतात? पृथ्वीवरचे सर्व सजीव जे आहेत ते स्वतःला स्वतःच्या शरीरामध्ये काय करतात? अनुकूलन घडून आणतात. काय करतात? ॲडॅप्ट करतात. मी तुम्हाला सांगितलं आहे ना, काय करतात? अनुकूलन घडून आणतात. ठीक आहे, म्हणजेच ॲडजस्ट करतात. कशामध्ये? तर त्यांच्या जिओग्राफिक रिजन्समध्ये, म्हणजे ज्या भौगोलिक प्रदेशामध्ये ते राहतात त्या भौगोलिक प्रदेशामधल्या असलेल्या वातावरणानुसार. ठीक आहे, वातावरण आणि परिस्थिती त्यानुसार ते काय करतात? स्वतःला अनुकूलन घडून, स्वतःच्या शरीरामध्ये अनुकूलन घडून आणतात. ओके, एवढं समजलं तुम्हाला? कशामध्ये अनुकूलन घडून आणतात? इथं सांगितलं आहे जिओग्राफिक रिजन्स,
फूड इंजेक्शन म्हणजेच काय अन्नग्रहण, त्यानंतर डिफेन्स म्हणजे त्यांच्या शरीरावर ठीक आहे संरक्षण करण्यासाठी स्वतःच्या शरीरामध्ये काय करतात एक प्रकारचं अनुकूलन घडवून आणतात. त्यानंतर म्हटलेलं आहे वाईल ॲडॅप्टिंग, आणि हे अनुकूलन घडून होताना काय होते मेनी डिफरन्सेस आर ऑब्झर्वड इन द ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसीज, म्हणजे काय होते वेगवेगळ्या प्रकारचे फरक काय होतात आपल्याला दिसून येतात. ऑब्झर्व म्हणजे काय आपण निरीक्षण करू शकतो इन द ऑर्गॅनिझम्स म्हणजे त्या प्राण्यांमध्ये किंवा त्या वनस्पतींमध्ये ऑफ द सेम स्पेसीज, म्हणजे जरी सारखे जे हे असतात काय म्हणतात त्याला प्राणी असतात तरी त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला काय करतात फरक आपल्याला दिसतात. ठीक आहे, तर आपण पाहू पुढे बघू. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार 2011च्या जनगणनेनुसार अराउंड 87 मिलियन स्पेसीस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर फाउंड ऑन द अर्थ. व जवळपास 87 म्हणजे 87 दशलक्ष 87 लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय म्हटलेलं आहे स्पेसीस म्हणजे काय जाती स्पेसीस प्रजाती, स्पेसीस म्हणजे काय होते प्रजाती. ठीक आहे, प्रजाती आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर फाउंड ऑन द पृथ्वीवर 87 दशलक्ष ठीक आहे मिलियन्स इन्क्लुडिंग लँड अँड सी. कशामध्ये आढळले एवढ्या प्रजाती आपल्याला 87 मिलियन्स, तर लँडमध्ये म्हणजेच जमिनीवर अँड सी आणि समुद्रामध्ये एवढ्या आपल्याला प्रजाती आढळून आल्या 2011च्या जनगणनेनुसार. ठीक आहे, पुढे म्हटलं आहे टू स्टडी सच अ वास्ट नंबर. तर हा जो एवढी मोठी जी संख्या आहे इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इन टू ग्रुप्स. ठीक आहे, 87 मिलियन्स जे स्पेसीज आहेत त्यांची विभागणी करण्यासाठी डिवाइड म्हणजे काय त्यांची विभागणी करण्यासाठी त्यांचे काय केले ग्रुप्स केले. सो ग्रुप्स अँड सबग्रुप्स, आणि त्याचेसुद्धा काय केले सबग्रुप्स केले. लक्षात आलं तुमच्या, त्याचेसुद्धा सबग्रुप्स करण्यात आले. अँड सबग्रुप्स वर क्रिएटेड कन्सिडरिंग, आणि हे जे ग्रुप तयार केले ना ते कशावरून केले तर कशाचा विचार करून केले कन्सिडरिंग द सिमिलरिटीज म्हणजे काय सारखेपणा. साम्य आपण म्हणतो साम्य सारखेपणा अँड डिफरन्सेस म्हणजे भेद म्हणजे वेगळेपणा. ठीक आहे, तर त्यांच्यामध्ये सारखेपणा आणि वेगळेपणा जो असेल त्यांच्यानुसार जे सारखे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ठीक आहे ते एका ग्रुपमध्ये, जे वेगवेगळे आहेत ठीक आहे जे सारखे आहेत ते एकामध्ये. अशा प्रकारे काय केले त्यांचे ग्रुप्स पाडलेत. तर ते ग्रुप्स जेव्हा जे सबग्रुप्स आहेत ग्रुप्स आणि सबग्रुप्स जे आपण काय म्हणतो त्याला क्लासिफिकेशन म्हणतो, त्यालाच म्हणतो आपण त्याला क्लासिफिकेशन. लक्षात आलं तुमच्या. दिस प्रोसेस ऑफ डिवायडिंग म्हणजे हे जी विभागणी करण्याची जी प्रक्रिया आहे दिस प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इनटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. यालाच म्हणतात जैविक, ही जी विभागणी केली गेली आहे त्याला म्हणतात जैविक वर्गीकरण. ठीक आहे, वर्गीकरण. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. तर हेच आपल्याला शिकायचं आहे या चॅप्टरमध्ये. ठीक आहे, हे ग्रुप्स पाडलेले आहेत सबग्रुप्स. ठीक आहे, ग्रुप्स पडले आहेत. ठीक आहे, हे वनस्पती व्हेजिटेबलिया, त्यानंतर प्राणी ॲनिमिलिया, अशा प्रकारचे काय केले ग्रुप्स पाडलेले आहेत. थोडं आपल्याला हे पण शिकायचं आहे की हिस्ट्रीमध्ये म्हणजेच इतिहासामध्ये कोणी कशाचा शोध लावलेला आहे तर कार्ल लिनियस. ठीक आहे, तर कार्ल लिनियस बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय कार्ल लिनियस यांनी 1735 मध्ये डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड इन 2 किंगडम. हे जे सजीव आहे त्या सजीवांची 2 किंगडममध्ये काय केली आहे विभागणी केली आहे. पहिलं आहे व्हेजिटेबिलिया आणि दुसरं आहे ॲनिमल्स. ठीक आहे, या 2 मध्ये त्यांनी काय सजीव सृष्टीचे 2
दोन विभागणी केलेली आहे. त्यानंतर हॅकेल नावाचं हे जे शास्त्रज्ञ आहेत यांनी काय केलं आहे, 1866 कन्सिडर्ड 3 किंगडम्स, यांनी 3 सृष्टींचा शोध लावलेला आहे. किंगडम्स म्हणजे सृष्टी, ठीक आहे. पहिला आहे प्रोटिस्टा, सेकंड प्लांट्स आणि थर्ड वन इज ॲनिमल्स. ओके. इन 1925 चॅटन क्रिएटेड 2 ग्रुप्स. चॅटनने काय केलं आहे, 2 ग्रुप्स तयार केलेले आहेत आणि त्यांना नाव दिलं आहे प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स, ठीक आहे. तर याला म्हणतात आदिकेंद्रिकी आणि हे इन 1925 चॅटन क्रिएटेड 2 ग्रुप्स, 2 ग्रुप्स त्यांनी तयार केले, ठीक आहे. प्रोकॅरियोट्स म्हणजे काय होते, आदिकेंद्रिकी आणि युकॅरियोट्स म्हणजे काय होते, तर दृश्य केंद्रिकी, ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे 2 चॅटन इन 1925 मध्ये काय केले, 2 ग्रुप्स पाडले. इन 1935 कोपलँड डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सजीवांचे यांनी काय केले, विभागणी केली कितीमध्ये, तर 4 किंगडम्स, 4 सृष्टींमध्ये विभागणी केली. पहिली होतं मोनेरा, दुसरा आहे प्रोटिस्टा, तिसरा आहे प्लांट्स आणि चौथा आहे ॲनिमल्स, ठीक आहे. अशा प्रकारे इथं दिसतंय तुम्हाला, ठीक आहे. अर्नेस्ट हॅकेल, ओके, यांनी सुद्धा किती 4मध्ये विभागणी केली आणि 5मध्ये विभागणी केली आहे. ते म्हणजे कोणते, तर आपण पुढं पाहणार आहात ते आहेत विटेकर. ओके, त्यांचं नाव लक्षात ठेवा, रॉबर्ट विटेकर यांनी सजीवसृष्टीची काय केली, 5, ठीक आहे. रॉबर्ट विटेकर काय केलं यांना, रॉबर्ट विटेकर नेक्स्ट आहे रॉबर्ट विटेकर. 1920-1988 was an American ecologist. In 1969 he divided living organisms into 5 groups. यांनी काय केलं, 5 ग्रुप्समध्ये काय केलं, विभागणी केलेली आहे, ठीक आहे. फॉर दिस क्लासिफिकेशन विटेकर कन्सिडर्ड फॉलोइंग क्रायटेरियाज. तर हे विभागणी करताना त्यांनी काय केलं, हे जे वर्गीकरण करताना त्यांनी 5 निकष तयार केले, ठीक आहे. आणि 5 निकषांचा त्यांनी विचार केला. तो पहिला निकष लक्षात ठेवा, तो आहे लक्षात ठेवा की कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, म्हणजे पेशी रचना जी आहे ना, पेशी रचना ही कशी आहे, तर जटिलता, पेशींची जटिलता, ठीक आहे. पहिला पॉईंट आहे पेशींची जटिलता. तर मग त्याच्यामध्ये 2 त्यांनी भाग पाडले. पहिला भाग आहे प्रोकॅरियोटिक्स आणि दुसरा आहे युकॅरियोटिक्स, ठीक आहे. प्रोकॅरियोटिक्स म्हणजे आदिकेंद्रिकी, ठीक आहे, आदिकेंद्रिकी आणि युकॅरियोटिक्स म्हणजे काय होते, तर दृश्य केंद्रिकी, ठीक आहे, दृश्य केंद्रिकी, ठीक आहे. त्यानंतर कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स म्हणजे हे जे सजीवांची काय जटिलता. पहिला युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे काय होते, तर युनिसेल्युलर म्हणजे काय ते एकपेशीय, म्हणजे काही वनस्पती किंवा प्राणी हे एकपेशीय असतील आणि काही वनस्पती मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय असतील, ठीक आहे. त्यानंतर पुढे मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय होते, तर त्यांचं जे अन्न जे आहे ते अन्नाचा प्रकार, ठीक आहे. त्याच्यावरून सुद्धा अन्नाच्या प्रकारावरून सुद्धा त्यांनी काय केलं, विभागणी केली. पहिलं आहे ऑटोट्रॉफिक म्हणजे काय आहे ते स्वयंपेशी, काय स्वयंपोषी म्हणजे जे काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, अशांचा एक गट तयार केला. त्यानंतर फोटोसिंथेसिस, जसे की हे जे प्लांट्स जे आहेत ते काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कोणत्या पद्धतीनं त्याची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे फोटोसिंथेसिस आहे, ठीक आहे, प्रकाश संश्लेषण. त्यानंतर फंगी आहे सॅक्रोफायटिक ॲब्सॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिज, म्हणजे हे जे फंगी आहे म्हणजे कवक, फंगी म्हणजे काय, कवक, हे काय करतात विघटनातून, म्हणजे जे कुजलेले जे मेलेले जे हे आहेत वनस्पती किंवा प्राणी आहेत त्यांच्या अवशेष, ठीक आहे, काय म्हटलं, अवशेष, जे मेलेले कुजलेले जे प्राणी आहेत त्यांच्या अवशेषांमधून काय करतात, हे जे कवक आहेत, ठीक आहे, कवक म्हणजे काय, तर फंगी, हे स्वतःचं अन्न तयार करतात, ठीक आहे, मिळवतात. ॲनिमल्स काय हेटरोट्रॉफिक आहेत. हेटरोट्रॉफिक म्हणजे काय, परपोषी आहेत. अँड इंजेस्टिव्ह आहेत, ठीक आहे, म्हणजे परपोषी म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून असतात, डिपेंड ऑन अदर्स फॉर देअर फूड. ओके, तर अशा प्रकारचे हे. त्यानंतर चौथा जो पॉईंट आहे तो आहे लाईफस्टाईल, म्हणजे त्यांची जीवनपद्धती. प्लांट्स याचं दिसतात तुम्हाला, प्लांट्स जे असतात ना ते प्रोड्युसर्स असतात, म्हणजे काय ते
उत्पादन करतात, ठीक आहे. त्यानंतर ॲनिमल्स जे असतात ते काही कन्झ्युम करतात. कन्झ्युमर म्हणजे ते या डिपेंड असतात कशावर, तर वनस्पतींवर, ठीक आहे. ॲनिमल्स वनस्पतींवर किंवा प्राण्यांवर अवलंबून असतात, ठीक आहे. ते खातात, प्राण्यांना खातात किंवा काही म्हणजे प्राणी आहेत जसं घोडा आहे, त्यानंतर रॅबिट आहे, त्यानंतर गोट आहे, ओके. असे काही प्राणी आहेत जे काय करतात, गवत खातात, ओके. कन्झ्युम करतात म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून असतात. फंगी डिकम्पोजेस म्हणजे विघटन करतात आणि स्वतःचं अन्न मिळवतात, ठीक आहे. नंतर सांगितलं आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप, ठीक आहे. तर याच्यामध्ये 2 प्रकार सांगितले, एक प्रोकॅरियोटिक आणि दुसरा युकॅरियोटिक, ठीक आहे. म्हणजे आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. त्याच्यामध्ये सांगितलं आहे की युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर म्हणजे एकपेशीय ते अनेकपेशीय म्हणजे बहुपेशीय, ठीक आहे. तर हे तुम्हाला समजलं असेल. तर आता हे शेवटचं जे आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, हा जो टेबल आहे, ठीक आहे, हे टी डायग्राम जे आहे हे तुम्हाला पाठ करायचे आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, सजीव. तर याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, आदिकेंद्रकी, कॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी, त्याच्यामध्ये युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय, युकॅरियोटिक म्हणजे ते 2 येतात, एक युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर, एकपेशीय आणि बहुपेशीय. याच्यामध्ये येते किंगडम 1 मोनेरा, याच्यामध्ये येते किंगडम 2 प्रोटिस्टा, याच्यामध्ये आणखी 3 येतात. पहिला एक किंगडम, तिसरा किंगडम आहे फंगी, ठीक आहे. याच्यामध्ये चौथा किंगडम आहे प्लांटे आणि शेवटचा जो किंगडम आहे तो आहे किंगडम ॲनिमिलिया, ठीक आहे. याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असतो फंगीमध्ये, बट ऑर्गॅनिझम जे असतात ते कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण करत नाहीत, ठीक आहे. सेल वॉल प्रेझेंट असते याच्यामध्ये अँड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस, परंतु ते काय करतात, फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण करून आपलं अन्न ग्रहण करतात. त्यानंतर किंगडम 5 मध्ये ॲनिमिलिया म्हणजेच नो सेल वॉल, याच्यामध्ये पेशीभित्तिका नसते. सेल वॉल म्हणजे काय, पेशीभित्तिका, ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे 5 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन होतं, ठीक आहे. तर हा जो व्हिडिओ होता आणि हा जो क्लास होता हा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो. थँक्यू व्हेरी मच.